गेल्या अनेक वर्षात नाशिक जिल्ह्यामध्ये जून महिन्यातच मान्सून सक्रिय झालेला आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधला पाण्याचा साठा हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। आज मितीला नाशिक जिल्ह्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा तब्बल 48.25% आहे। मागील वर्षी याच कालावधीमध्ये हा पाणीसाठा केवळ 5.49% होता। म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी जून महिन्यामध्येच तब्बल 42% अतिरिक्त पाणीसाठा आहे। त्यामुळे नाशिककरांची पाण्याची तहान तर मिटलेलीच आहे, परंतु मागील अनेक वर्षांचं रेकॉर्ड देखील पावसानं हे मोडलेलं आहे। त्यामुळे पावसानं सरासरीची जून महिन्याची सरासरी देखील यावर्षी गाठलेली आहे। आज मितीला दारणा धरणातला एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 54.73% आहे, जो मागच्या वर्षी केवळ 7% होता। गंगापूर धरण, आपण आता जिथे उभा आहोत हे गंगापूर धरण 59% आता भरलेलं आहे। खरं तर 65% जास्त भरलेलं होतं। मात्र गेल्या 8 दिवसापासून गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे। त्यामुळे गंगापूर धरणाची आजची पाण्याची पातळी ही 59% आहे। मागील वर्षी 27% पाणीसाठा होता। त्याचबरोबर पालखेड धरण हे 66% आहे। मागील वर्षी केवळ 3% पाणीसाठा पालखेडमध्ये होता। अशाच पद्धतीने भोजापूर धरण हे आता 81% भरलेलं आहे। मागच्या वर्षी धरणाने तळ गाठलेला होता। भाम, भावली अशी नाशिक जिल्ह्यातील अनेक जी धरणं आहेत ती धरणं आता भरू लागलेली आहे। काही धरणांमधनं पाण्याचा विसर्ग देखील केला जातोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातले जे प्रमुख धरणं आहेत गंगापूर, दारणा, पालखेड या धरणामधनं पाण्याचा विसर्ग हा नित्यनियमाने सुरू आहे। गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग 6000 क्युसेकवरनं 1760 क्युसेकपर्यंत हा कमी जरी करण्यात आला असला तरी देखील जून महिन्यामध्येच एवढा मोठा पाऊस झालेला आहे। धरण 60% भरलेलं आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे। जर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढला तर हा विसर्ग देखील वाढवण्यात येणार आहे। आजही नाशिक जिल्ह्यातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे तासागणिक ही अलर्टची सिच्युएशन जरी बदलत असली तर देखील सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे, परंतु मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी तब्बल 42% अतिरिक्त पाणीसाठा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। कॅमेरामन मयूर वारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।